HM घाटमाता न्यूज. गुन्हेगारावर पाठलाग करून सपासप वार, मान गळा डोक्यात कोयता कुखरीने हल्ला, जुन्या वादातून कृत्य. कुपवाड येथील संजय नगर इंडस्ट्रियल इस्टेट जवळील अष्टविनायक कॉलनी येथे गुन्हेगाराचा पाठलाग करत चौघांनी कोयता कुखरीने सपासप वार करत तरुणाचा खून केल्याची घटना घडली. राहुल सुनील कदम, वय वर्ष 22, सध्या राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी कुपवाड असे त्याचे नाव आहे. काल भर दुपारी घडलेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच संजय नगर पोलिसांनी प्रकरणातील 3 सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले, तर एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतले आहे. निखिल अनिल यादव, वय वर्ष 21, राहणार चिंतामणी नगर सांगली. रमेश मुकेश जाधव, वय वर्ष 19, राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी कुपवाड. विनायक उत्तम सूर्यवंशी, वय वर्ष 23, राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी कुपवाड अशी पोलिसांनी अटक केलेल्या 3 संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खून प्रकरणातील संशयित विनायक सूर्यवंशी व मृत राहुल कदम हे दोघे मित्र होते. पूर्वी त्या दोघांच्या मध्ये किरकोळ कारणावरून वाद झालेला होता. काल दुपारी मृत राहुल कदम हा अष्टविनायक कॉलनीतील एका दुकानासमोरील रस्त्यावरून दुचाकी वाहनाने घरी जात होता. यावेळी संशयित निखिल यादव, रमेश जाधव, विनायक सूर्यवंशी व सोबत असणारा एक जण अल्पवयीन तरुण अशा चौघांनी संगनमत करून अडवले. पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून कदम याच्या मान, गळा, डोक्यात कोयता कुकरीसारख्या धारदार शस्त्राने त्यावर सलग 2 वेळा सपासप वार केले. कदम हा जखमी होऊन रक्ताच्या थोराळ्यात रस्त्यावर पडला. तेथून त्याने पळ काढला. त्यानंतर पुढे एका ठिकाणी मारण्यात आले. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी तो मुख्य रस्त्यावर आला. त्या ठिकाणी वार करण्यात आले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. त्यांनी तातडीने रिक्षातून कदम यास उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. डोक्यात, मानेवर, हातावर असे 9 वार करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत, प्रनिल गिल्डा, संजय नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश कदम, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव, ग्रामीणचे निरीक्षक भैरू तळेकर, वाहतूकचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, कुपवाडचे सहाय्यक निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. संजय नगर पोलिसांनी तातडीने गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेऊन काही तासातच मुख्य संशयित सूर्यवंशी जाधव या 3घांना जेरबंद केले, तर गुन्ह्यातील अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयिताकडे चौकशी केली असता संशयितांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. 3घांना अटक करून पोलिसांनी पुढील तपासाकरिता कुपवाड पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान मृत राहुल कदम व संशयित विनायक सूर्यवंशी, निखिल यादव, रमेश जाधव या 3घांविरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यात ऐन आचारसंहितेत भर दिवसा घडलेल्या खुनाच्या घटनेमुळे अहिल्यानगर परिसर हादरून गेला. गुन्हेगारांच्या दहशतीचा गंभीर धसका तेथील स्थानिकांनी घेतला. मुख्य चौकात डार्क स्पॉटवर खून, घटनास्थळी पाहणी केली असताना तो डार्क स्पॉट असल्याचे दिसून आले. जागोजागी दारूच्या बाटल्या, नशेडीचा वावर असल्याचे दिसून आला. सकाळने अंधार युग नावाच्या मालिकेतून असे डार्क स्पॉट प्रकाशझोतात आणले होते. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे हे डार्क स्पॉट आता हॉट झाले आहेत. भयमुक्त, नशामुक्त सांगली करण्यात पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. HM घाटमाता न्यूज.